आले आले ते नाही. अगं पण गाडीचा हॉर्न ऐकू आला ना? आपल्या गाडीचा नव्हता तो. किती वाजले? पाहून. पाऊण? आई एकदा फोन तरी करून बघ ना. करते 5 मिनिटांनी. शपथ घालून माझ्या तोंडाला कुलूप घातलंस तू. बाबा सध्या सगळी परिस्थिती निवळेपर्यंत तुम्ही शांतच राहा. आता शांत राहून निवळण्यातलं नाहीये ग हे. निवळेल. काही पण सुनीताचं काय? 1-2 दिवस जाऊ दे जरा. पण ती आहे कुठे? मनीषकडे. पण कला सांगते म्हणून तिला घराबाहेर ठेवायचं मला नाही पटत. मला असं वाटतंय की मी पण तिच्या बरोबर बाहेर पडा. नको पिंट्या. अरे त्याने जास्त चिघळेल. अगं पण मी तिला एकटीला असं बाहेर कसं सोडू शकतो? अरे एकटी कुठे ती? आम्ही आहोत की तिच्या बरोबर. पण मग मला एकदा भेटून बोलू दे तिच्याशी. आता नको पिंट्या. मी फोन करायला सांगते तिला. जानू पण या सगळ्याची खरंच गरज आहे का? या बाईला घाबरून नव्या नवरीला पहिल्याच दिवशी घराबाहेर ठेवायची खरंच गरज आहे का? मग काय करणार बाबा? अगं तिला काय करायचं ते करू दे ना. त्याने प्रश्न नाही सुटणार ना बाबा. बाबा जान्हवी म्हणते ते खरंय. आता सगळ्यांचीच डोकी फिरलीत. जरा वेळ जाऊ दे. आणि तुम्ही सुनीताची काळजी करू नका. आम्ही आहोत ना. जावई बापू अहो पण तिच्या आई बाबांना काय वाटेल? तिला घरी पाठवणार नाही होत बाबा आम्ही. मग बाबा तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत तिच्या बरोबर. तुम्ही आता फक्त आराम करा बघू. तसंही खूप दगदग झाली आहे तुम्हाला. मी सकाळी फोन करते तुम्हाला. चालू अगं पण बाबा मी करते फोन. हाँ ये जी. हो आम्ही निघतोच आहोत. हा एक 20-25 मिनिटात येऊ. हो येतो. हो. बाबा निघू आम्ही. हो पण माझ्यावर विश्वास ठेवा. तो आहेच ग बाळा. सगळं काही ठीक होणार आहे बाबा. आई आता असं काहीतरी करेल ह्याचा अंदाज होताच की नाही आपल्याला. मला त्याविषयी काही बोलायचंच नाहीये. नकाच बोलू. नंतर बोलू आपण शांतपणे. जान्हवी निघूया. हो हो. सावकाश जा बाळा. ताई मी पण येतो प्लीज. ती सुनीताला भेटलंच पाहिजे मला प्लीज. चल बाबा. काळजी घ्या. बाबा
आय एम सॉरी यार. नाही, तुझी काय बी चूक नाहीये रोन्या. तरी पण अरे मीच प्रेशर आणलं होतं ना लग्नाचं. नाही, तरी पण तुझ्यासोबत ना हे असं सगळं व्हायला नको होतं. तू बरोबर आहेस ना. मग काय बी सोसायला तयार आहे मी. घाबरली होतीस ना मगाशी. आपल्या लग्नामुळे आईच्या जीवाला काही व्हायला नको असं वाटत होतं. त्यांनी काही जीवाचं करून घेतलं तर कसा करायचा सुखाचा संसार आपण. आणि मगाशी त्या बोलल्या ना की चिठ्ठीत तुझं आणि बाबांचं नाव. नाही 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 खूप घाबरली. नाही नीता, असं काही नाही करणार. तिनं फक्त दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी हे सगळं करत असते. खरंच असं काही नाही करणार. खरं विश्वास ठेव माझ्या. ताई म्हणलं. हो, हो. ताईचं ऐकूया आपण. मी हो म्हणले त्यांना. ताई ताई करेल सगळं नीट. करेल सगळं व्यवस्थित. हा, खूप वाईट वाटलं ना तुला. अरे नाही, अजिबात नाही. तुझ्याशी गाठ बांधली आहे ना, मग आता काय बी सोसन्या. फक्त तुझ्यावर कसलं बी बालन नको यायला बस. पण ना मलाच खूप वाईट वाटत होतं यार तुझ्यासोबत नाही सगळं. तू नको ना माझी काळजी करू. मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त तुझी काळजी घे. नीता, हे बघ, काहीही झालं तरी मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. कधीच नाही. काय लव यू यार. माझं चुकलंय. असं नाहीये रे श्री. नाही, माझे सगळे अंदाजच चुकले. ठीक आहे. नाही ग, मला वाटलं त्या चिडतील, रागावतील, बोलणं टाकतील. पण हे असं काहीतरी करतील याची खरंच कल्पना नव्हती. तुझं काहीच चुकलेलं नाहीये श्री. नाही, पण त्या हे असं काहीतरी करतील असं खरंच नव्हतं वाटलं मला. मला वाटलं होतं. तुझं ऐकायला हवं होतं मी. आता तो विचार करून काहीच उपयोग नाहीये ना श्री. नाही ग, तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे की काय असं वाटायला लागलं आता. मला नाही वाटत. काय माहिती, कदाचित आणखी काहीतरी वेगळी रिॲक्ट झाली असती. इनफॅक्ट ह्याच्यापेक्षा काहीतरी भयंकर रिॲक्ट झाली असती ती. अरे लग्न झालंय त्या मुलीचं, तुम्ही साधं तिला घरातही घेत नाही. नाही नाही, आणि मुळात ना मला ह्या सगळ्या गोष्टीचा राग येतोय की गिल्टी वाटतंय हेच मला कळत नाही. श्री, आता रागवून किंवा गिल्टी वाटून घेऊन प्रश्न सुटणार नाहीयेत. आपल्याला लवकरात लवकर ह्याच्यावर सोल्युशन शोधायला हवंय. तूच सांग आता काय करूया. नाही रे, मला आता काही सुचत आहे श्री. अरे यार जान्हवी, तू आत्ता रागवायला हवंस मला. मी तुला हेच सांगत होते, असं ओरडायला हवंस तू मला. अरे मी सुद्धा तुमच्या गटात सामील झालेच ना. आणि मुळात ते तुझा हेतू चांगला होता हे माहितीये मला. हे बघ, आपण जे केलं तोच बेस्ट ऑप्शन होता असं मानूया आपण, म्हणजे आपल्याला सोल्युशन शोधता येईल. प्लीज तू आता या गिल्ट मोड मध्ये नको जाऊस, कारण तुला ना त्याच्यातनं बाहेर पडायला खूप वेळ जातो. आणि आता या सिच्युएशन मध्ये मी एकटी सगळं नाही हँडल करू शकणार. माझ्यात नाही ताकद तेवढी. नाही नाही नाही, मी तुझ्या बरोबर आहे काय. काही अर्थ आहे का या वागण्याला?
वाचलेत किती बघ. या सगळ्या उपाशी आहेत आणि यांचा अजून पत्ता नाहीये. निघाले असतील ते. 20 मिनिटात पोहोचतो असं सांगून सुद्धा आता 1 तास झालाय. बेबी येतील ते. कधीपासून हेच ऐकतेय मी आई. आई आता तर मलाही काळजी वाटायला लागली. हो ना, मलाही काळजी वाटायला लागली. म्हणजे एवढा वेळ का लागतोय? लग्न तर सकाळीच लागलंय, मग एवढा वेळ का लागलाय यांना? अडचण असेल ग काहीतरी. पिंट्याच्या लग्नाचीच अडचण असणार, दुसरं काय? तमाशे केले असणार त्या बाईनी. आपण कशाला असं बोलायचं? मला बेबी वंसनचं पटतंय. याबाबत आपण बोलण्याचा काय संबंध? नाहीये ना, पण त्यांनी सुद्धा त्यांच्या लिमिट मध्ये राहायला हवं. लग्न झालं वगैरे ठीक आहे, पण ते लग्न आपल्या घरापर्यंत यायला नको. त्यांचं घर भलं आणि त्यांचं लग्न भलं. आमच्या घरादाराला त्यांचा त्रास नकोय. आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये त्यांच्याशी. आपल्या घरापर्यंत येईलच कशाला काही? लग्न नाही आलं तरी त्यांच्या कटकटी येणारच ना. असं काहीही होणार नाहीये. बघच आता पुढचे काही दिवस आई. त्यांचे प्रश्न सोडवता सोडवता जान्हवीला नाके नऊ येणार आहेत. आपण आपली मरमर करायची जान्हवीला आनंदी ठेवण्यासाठी, आणि तिचं माहेर काय करताय? बेबी पुरे आता. हे लग्न करणार आणि ताप आपल्या डोक्याला. हो ना, आपल्या घरापर्यंत काही नको यायला बाई. आई तिची आई काय करेल याचा काही नेम नाही ना. खरं तर जान्हवीने यात पडायलाच नको होती. तेच तर लग्न म्हटलं की पुढचं सगळं निस्तरणं आलंच ना. आणि तिच्या आईशी निस्तरणं काही सोपं काम नाहीये. मी बजावणार आहे या दोघांना. जे काही असेल ना ते बाहेर निस्तरा. या घरात पिंट्याच्या लग्नाचा ताण नकोय. आईचा फोन अजून कसा आला नाही? पोहोचले असतील एव्हाना.
ही सुनीता, तुम्ही ओळखता ना सगळी हिला? अरे असं काय करतोस? ओळखतो ना आम्ही हिला. आता हिची एक नवीन ओळख आहे. मिसेस सुनीता रोहन सहस्त्रबुद्धे. सॉरी, म्हणजे सांगायचं होतं तुम्हाला, पण सगळं इतकं गडबडीत झालं ना की खरंच सॉरी. आज झालं का लग्न? हो हो, आज झालं. मग ही इथे कशी? नाही म्हणजे हिनी खरं तिच्या सासरी असायला हवं ना. बेबी अगं नाही म्हणजे मला विचारायचं होतं काही प्रॉब्लेम आहे का? असं कुणी लग्न झाल्या झाल्या नाही नाही नाही, काही काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. हे अगदी खरंच वाटेल नाही कुणालाही. तसा प्रॉब्लेम आहे थोडा. असू दे ग, घरोघरी मातीच्या चुली, चालायचंच. नाही पण प्रॉब्लेम काय आहे? बेबी सगळं आत्ताच कळायला हवं का? अगं पण आई, बेबी पुरे दमून आलेत ते. सुनीता ये बाळा, बस. नर्मदा पाणी आण. आंटी पाणी घे जाणं. सांगेन मी सगळं, सांगेन. सुनीता तुझ्याबद्दल काही नाहीये हा, म्हणजे आमचं जरा वेगळ्याच विषयावर चाललंय. नाही नाही, मला तसं काय बी नाही वाटत. आय एम सॉरी. ऍक्च्युली बराच उशीर झालाय. आणि ऍक्च्युली आम्ही कळवायला हवं होतं, म्हणजे सुनीताही आमच्या. असू दे. जेवलात का तुम्ही? सुनीता बाळा, जेवतेस थोडं? नाही ताई, नको. अगं सुनीता, लाजू नको, घे जेवून घे थोडं. नाही नको दादा. अगं स्वयंपाक तयारच आहे सगळा. हो, फक्त गरम करायचंय. ती एकटी कशी जेवेल ना? श्री जान्हवी तुम्ही दोघंही जेवा तिच्या बरोबर, म्हणजे जेवेल ती. आणि तुम्ही सगळ्या पण उपाशी आहात की? सगळे एकत्रच बसा ना जेवायला. नाही, मला फारशी भूक नाही आता. माझंही पोट भरलेलंच आहे. कशाने? शिव्या खाऊन?